महानगर गॅसचा मुंबईकरांना दरवाढीचा झटका बसलाय। मुंबईमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये आता वाढ झाली आहे। सीएनजी 2 रुपयांनी तर पीएनजी 50 पैशांनी महागलाय। मुंबईमध्ये सीएनजीचा दर प्रति किलो 86 रुपयांवरती गेलेला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांवरती चिंतेची टांगती तलवार आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे, याच्या आधी सुद्धा सीएनजीचे दर वाढलेले होते, काय आता सध्याचं चित्र आहे? कारण एकंदरीतच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याचं आता आपल्याला पाहायला मिळतंय। बरोबर सिद्धेश, तू बोलल्याप्रमाणे आता आपण बघतो सातत्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला ही कात्री बसतच आहेत, कारण की पेट्रोल आणि डिझेलचे दर हे वाढतच आहेत आणि त्याचबरोबर आता सीएनजी आणि पीएनजी याचे देखील दर वाढलेले आहेत। आपण बघितलं 15 दिवसामध्ये या सीएनजी मध्ये दर हे वाढलेले आहेत, 2-2 रुपयांनी हे दर वाढलेले आहेत। आपण आता बघितलं आता पुन्हा एकदा सीएनजीचे दर हे 2 रुपयांनी महागलेला आहे आणि आता आपण आहे ते दादर येथील पेट्रोल पंपावरती आणि या ठिकाणी आपण आता सीएनजीचा दर बघितला तर तो आहे 86 रुपये, जो पहिला 84 रुपये होता तो आता 2 रुपयांनी महागला असून आता 86 रुपये झालेला आहे। त्यामुळे आता सामान्य नागरिकांच्या तसंच ओला उबेर जे चालवतात तसंच रिक्षा चालवतात त्यांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे, कारण की आपण पण या ठिकाणी बघितलं तर आता जसे पेट्रोल आणि डिझेल ही सर्वांची गरज आहे, तसंच आता सीएनजी देखील आणि पीएनजी देखील तर नागरिकांची गरज आहे आणि त्यामध्ये आता सातत्याने दरवाढ होताना दिसत आहे। 15 दिवसामध्ये ही दरवाढ झालेली आहे। आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, सातत्याने नागरिकांच्या खिशाला कात्री बसते, सीएनजीचे दर पुन्हा एकदा वाढलेले आहेत, 2 रुपयांनी सीएनजी महाग झालेला आहे, काय सांगा? ज्यापासून क्रूडचा भाव वाढलेला आहे, नंतर त्यांनी हे पेट्रोल डिझेलचे आता सीएनजीचे भाव, कारण आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं आणि त्याच्यावरून हे 5-5% भाव वाढलेले आहे आणि त्याच्यामुळे पुरा इन्फ्लेशनचा सायकल लॉजिस्टिक्स वाढेल, म्हणजे सगळे प्रोडक्ट वाढेल। पण आता इंटरनॅशनल जिओपॉलिटिकल सिच्युएशन अशी आहे की आपल्याला हे वाढवायलाच पाहिजे आणि नागरिकाला थोडा बोजा घ्यायला पडेल। तर त्याच्यामुळे मी असं सांगतो की थोडा 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 आपल्याबरोबर अजून काही नागरिक आहेत, आपण टॅक्सीवाल्यांशी बोलूया। ते या ठिकाणी टॅक्सी चालवतात आणि त्यांना आता ह्या फटका बसतो। सर, काय सांगाल? सीएनजीचे दर पुन्हा एकदा वाढलेले आहेत, 2 रुपयांनी सीएनजी महाग झालेला आहे, काय सांगाल तुम्ही? नहीं मालूम, सीएनजी के दर बढ़ गए यहाँ पे, 2 रुपये से बढ़ गए, क्या बोल? अब मैं क्या बोलूँ, मैं कुछ नहीं बोल सकता सर। आपल्याकडे अजून काही ड्रायव्हर आहेत, टॅक्सी ड्रायव्हर आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया। सीएनजीचे दर मध्ये दरवाढ झालेली आहे, सीएनजी 2 रुपयांनी महागलेला आहे, काय नहीं दादा, अपने को कुछ बढ़ गया सीएनजी? ऐसे क्या हुआ और 10 रुपए बढ़ जावे, ठीक है, क्या करेंगे हम? जो सरकार कर रही है ठीक कर रही है, ठीक है। या ठिकाणी बघितलं सरकार करते ते ठीक करते असं नागरिकांचं या ठिकाणी म्हणणं आहे। आपल्याबरोबर ओला उबेरवाले त्यांच्याशी बोलूया। सर, 2 रुपयांनी सीएनजी परत महागलेला आहे, 15 दिवसामध्ये वाढ झालेली दुसऱ्यांदा। और बढ़ रहा है, 2 रुपये और बढ़ रहा है, हाँ? अरे कितना बढ़ेगा, हम लोग कहाँ जाएगा भाई? हाँ, बहुत ज़्यादा बढ़ रहा है सर जी, अभी कम कराओ। तर या ठिकाणी आता बघू शकतो की कमीची मागणी केली जाते की सातत्याने ही दरवाढ होताना पाहायला मिळत आहे। अजून इकडे या ठिकाणी गाडी आहे, त्या ठिकाणी आपण बोलूया, त्यांच्यामध्ये आपण बघितलं तर काय त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी। तर या ठिकाणी आपण बघितलं तर सीएनजी आणि पीएनजी मध्ये ही दरवाढ दुसऱ्यांदा झालेली आहे। सीएनजी मध्ये आपण बघितलं 2 रुपयांनी ही वाढ झालेली आहे, त्यामुळे जो सीएनजी 84 रुपयांनी या ठिकाणी मिळत होता आता तो 86 रुपयाला झालेला आहे। खरं आहे, नक्कीच मनोज। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या टॅक्सी चालकांच्या सुद्धा आता आपण काही प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।